पत्रकार परिषद घेत आज दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणाच करून टाकली। मनसेच्या वतीनं 5 जुलैला आता मोर्चा काढला जाणार आहे, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मराठी समन्वय समितीचा मोर्चा निघणार आहे। या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे। पाहूया। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याच बरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही। मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली। या हिंदी भाषेबाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे। म्हणजे हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे। फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या, ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे। आणि म्हणून दादा भुसे हे राज ठाकरे साहेबांशी भेटले, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील। ते काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही अजितदादा, मी असेन आणि मुख्यमंत्री असतील याच्यावर बसून चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। ही कोणती गोष्ट कायदाबाह्य असेल, जी कोणती गोष्ट शिक्षणाच्या विरुद्ध असेल त्या गोष्टीला माझ्यासारख्या संविधानप्रेमी नागरिकांनी विरोध केलाच पाहिजे। बघा, वंचितांच्या, शोषितांच्या मोर्चांना आणि सगळ्यांच्याच मोर्चांना म्हणजे कर्मचाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मोर्चांना जागा निश्चित केलेली मान्य उच्च न्यायालयाने, आझाद मैदान। त्याच्यामुळे हे कुठले आलेत लाडोबा भाई लाडोबा, लाडोबा भाई लाडोबा, यांना काय वेगळा कायदा आहे का? मान्य उच्च न्यायालयाचे अनेक निर्देश आहेत। त्याच्यामुळं राज ठाकरेंची भूमिका आणि राज ठाकरेंचं नक्की केलेलं स्थळ या दोन्ही बाबीला आमचा विरोध आहे। आणि त्याच्यामुळे पोलीस आयुक्तांना, पोलीस महासंचालकांना, शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की यांना ताबडतोब जे आहे प्रतिबंध केला पाहिजे, असा मोर्चा निघाला नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।